नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ गायकवाड स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज वार मंगळवार 14 मे। कालच इलेक्शन झालं, म्हणजे मतदान झालं। मतदान केल्यानंतर घरीच थांबलो होतो। मित्रांनो, आज सकाळी काहीतरी 6:30 वाजता घरून निघलो होतो, तर 7 सव्वा 7 वाजेपर्यंत CNG भरला। CNG भरायला आलो। CNG भरला काहीतरी 287 रुपयाचा CNG बसला, 3.5 किलो बसला। तर आता तिथून थोडंसं पुढं आलो होतो, तर दाभाडे सरकार चौकातून लगेच मला एक ट्रिप मिळाली। रमण लेगसी, हे पाहिजे रमण लेगसी तातवडे, चरोली ते तातवडे, काहीतरी 21 किलोमीटरची ट्रिप होती। उबेरला मिळाली होती ट्रिप। त्याचे उबेरने कस्टमर बिल दाखवलं होतं 359 रुपये आणि मला 351 रुपये दिले। थांबलो आता इथं, पाहू इथून दुसरी कुठली ट्रिप मिळतीये। चला तर मित्रांनो, मग ते जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। चला करूया व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो, तातवडेमधून एक ट्रिप मिळाली होती मला, दगडूशेठ हलवाई मंदिर पाठीमागे आतमध्ये। त्याचे मला दाखवताना 302 रुपये दाखवले होते आणि देताना मला 288 रुपये दिले होते आणि ऑलरेडी 18.7 किलोमीटर भरले, म्हणजे त्याचे 317 रुपये होतात। तर मला वाटलं समजा 5% टॅक्स कट केला तरी समजा 5 तरी 15, म्हणजे 15 रुपये कट करून सुद्धा 304 रुपये तरी मिळायला पाहिजे होते मला। तर त्यांनी फेअरच मला दाखवलेलं आहे 302 रुपये 18.7 किलोमीटरचे आणि त्यातून 5% टॅक्स, असे करून मला 288 रुपये दिलेले आहे उबेरने। पहा, म्हणजे आता उबेरचं कसं काय कॅल्क्युलेट करते काही कळतच नाही नक्की। असे 10-20 रुपये खाल्ल्यानंतर काय करायचं रिक्षावाल्याने। म्हणजे मला 288 रुपये मिळाले आता या ट्रिपचे। थांबलं आता इथं, जाऊ थोडंसं पुढं जाऊन शनिवारवाड्याजवळ जाऊन थांबू, तिथून काही ट्रिप मिळणार नाही आता। चला तर मित्रांनो, शनिवारवाड्याजवळूनच एक ट्रिप मिळाली होती मला, रिजन्सी ओरियन बानेर, हायवेच्या पलीकडे आहे थोडं, माझ्या सुस रोडला। तिथं आणून सोडलं, काहीतरी 11 किलोमीटरची ट्रिप होती, 11-11.5 किलोमीटरची। त्याचे मला 185 रुपये मिळालेत। कस्टमरचं बिल दाखवलं होतं 178 रुपये। थांबलं आता इथं, पाहू आता इथूनच ट्रिपा पडतात, पण पाहू थोडीशी लांबची ट्रिप पाहू किंवा थोडीशी जरा बिगर ट्रॅफिक, बिना ट्रॅफिकची ट्रिप पाहू आता जरा, कारण येताना पण भरपूर ट्रॅफिक होतं। आता काहीतरी वाजले 10:30-21 झालेत आता। म्हणजे मी काहीतरी मला वाटते 7-7:30ला चालू केलं होतं मला। पहिली ट्रिप मला 7:30ला पडली होती। आता ही माझी तिसरी ट्रिप झालेली आहे। आतापर्यंत अंदाज 355, 288 आणि हे 185, असे मिळून 830 रुपये, 829, 830 रुपये होतात सगळे मिळून। पाहू आता थोडा वेळ थांबू जरा, कारण गाडी पण थोडीशी गरम झालेली आहे, सारखीच चालू आहे गाडी, ट्रॅफिकमुळं जास्त हे होतं आहे। पाहू थोडंसं थांबू इथं सावलीला कुठेतरी, त्या साईडला। चला पाहू आता दिवसभर किती धंदा होतो आज, किती बिझनेस होतो काय। सुस रोडला थांबलो होतो, तर लगेचच म्हणजे थांबायचा विचार केलाच होता, थोडा वेळ थांबायचं तिथं, पण लगेच ट्रिप पडली संगमवाडी माणिकच्या ताईकवान। तर इथं ढोले पाटील रोडला आणून सोडले आता भाडं। त्याचे कस्टमरचं बिल झालं तर 211 रुपये आणि मला मिळालेत 220 रुपये। थांबलं इथं, पाहू आता इथून पुढे ट्रिप मिळते का, नाही तर थोडं आजूबाजूला जावं लागेल, थोडं सावलीला जाऊन थांबू पुढं झाडाखाली पुढच्या इकडे जाऊन थांबू। पाहू आता मित्रांनो, आम्ही इथं सुस रोडवरून एक ट्रिप घेऊन आलो होतो इथं संगमवाडीला। ती ट्रिप घेऊन आलो, त्याचे काहीतरी 14.6 किलोमीटरची ट्रिप होती। 220 रुपये दिले होते। 1 तास लागला इथे यायला, भरपूर ट्रॅफिक होतं। जवळजवळ विद्यापीठ चौकातच 15 ते 20 मिनटं विद्यापीठ चौकातच गेले। आता काहीतरी वाजलेत 11:30,
11:30 झालेली आहे, 11:30 वाजले. आतापर्यंत माझं हे 220 रुपये मिळून आणि पहिले 830 असे माझे 1050 रुपये झाले आतापर्यंत. आता CNG जो गेला होता सकाळी भरला होता CNG, तेवढे पैसे आता अजून वसूल झाले, म्हणजे 1000 टार्गेट आपलं पूर्ण झालं. 1000 पाहू आता अजून किती होते. आता थोडा आरामच करू, जेवायला पण पाहिजे पुढचं. पाहू आता. येरवडा राजीव गांधी हॉस्पिटलमधून एक ट्रिप पडली होती, बालेवाडी गाव. काहीतरी 15-16 किलोमीटरची ट्रिप होती. 280 रुपये मिळाले मला त्याचे. थांबलो आता इथं बालेवाडी गावातच, म्हणजे तिथं जेवायचं होतं. थोडा वेळ थांबलो होतो. तर सावलीला थांबल्यानंतर त्यावेळेस मी ॲप्लिकेशन बंद केलं होतं दोन्ही पण. जसं ॲप्लिकेशन चालू केलं वालाचं पहिल्यांदा, ते वालालाच ट्रिप मिळाली मला. मग आलो इथं बालेवाडी गावात. आता इथं पाहू, जेवण्यासाठी आहे इथं घरगुती जेवण मिळेल म्हणून सांगितलेलं आहे. इथं आहे एक हॉटेल. पाहू आता इथं पाठीमागं हॉटेल आहे, इकडं जातो ना तिकडं. गाडी सावलीला लावली इथं. काहीतरी 1:15 सकाळचे ते 1050 रुपये झाले होते. आणि आत्ता ही बालेवाडीला ट्रिप घेऊन आलो. काही 280 म्हणजे टोटल 1300-1350 रुपये, 1330 रुपये होता मला वाटते. 1330 रुपये होते आपलं. आता इथं पाहू, येतो केवढं ट्रिप मिळते. आता लय गरम होत आहे, बहुतेक आज सुद्धा पाऊस येईल पुण्यात. पाहू. मित्रांनो, जेवायला काही दुसरं काही भेटलं नाही, त्यामुळं बिर्याणी घेतली होती. हाफ सांगायचं पार्सल घेतली होती, पण तिथं बसून खायला थांबा म्हणत होते 15 मिनिटं. पार्सल घेतली होती, खाल्ली. आताच पाणी वगैरे पेलो, बसलो. आता आली होती एक ट्रिप, पण ती काही ट्रिप पडली होती, काही कळलंच नाही, त्यामुळे मग कॅन्सल करून टाकली. पाहू दुसरी कुठली ट्रिप मिळते का. दोन्ही ॲप्लिकेशन ऑन केलेले आहेत आता. पाहू. मित्रांनो, बालेवाडीच्या तिथं थांबलो होतो. मला थोडं पुढं आल्यानंतर जिकोतो हॉस्पिटलमध्ये ट्रिप मिळाली होती मला, कोकणे चौक राटणी. तर ते भाडं सोडलं, त्याचे मला काहीतरी 51 रुपये मिळाले. आणि तिथून थोडंसं म्हणजे पावसाचं वातावरण झाल्यामुळं थोडं पुढं चाललं होतं, म्हणजे भोसरी साईडला येत. तर मला परत तिथून एक ट्रिप मिळाली पिंपरी सौदागरमधून. तिथून इथं नाशिक पाटा, कासारवाडी नाशिक पाटा म्हणून चालून सोडली. त्याचे पण मला 59 रुपये मिळाले. सॉरी, 59 रुपये मिळाले मला. दोन्ही मिळून थोडक्यात 100 रुपये झाले, म्हणजे ते 1330 100 म्हणजे 1430 रुपये झाले आतापर्यंत. पावसाचं वातावरण, जरा पाऊस वातावरण सगळीकडे पावसाचं. आता थांबलो इथं नाशिक पाट्याच्या तिथं, बरं आहे ब्रिज नाशिक पाट्याचं. हो, आता थोडं पुढं जाऊन थांबू दुसरी, कारण इथं झाडांमुळं भरवसा नाही. वारा आलं तर झाडं पडतात. पाठीमागे एकदा इथं गाडीवर झाडं पडलं होतं 2-4 दिवसापूर्वी, पण पाऊस झाला त्यावेळेस सुद्धा मी पावसात सापडलो होतो. म्हणजे बेकार हाल होती त्यावेळेस. त्यामुळं पाऊस वातावरण पावसाचं झाल्यानंतर मी आपल्याला म्हणलं चला हळूहळू घराकडे निघू. आता पाहू, भोसरी जाऊन थांबू थोडा वेळ. आळंदी साईडची सरवली साईडची ट्रिप आली तर पाहू, नाहीतर सीटापर्यंत जाऊ. आता 3:30 वाजलेत. चला मित्रांनो, तो CNG भरला, 228 रुपयाचा वाजता CNG. आणि तिथं 2-3 रिक्षावाले होते, ते सगळ्यांना म्हणजे सगळे तेच म्हणतात की पावसामुळं आम्ही इकडे आलेलो आहे. पाऊस भरोसा नाही, पाऊस किती येईल किती नाही. कारण 2-3 दिवसापूर्वी जो पाऊस झाला होता, इतका पाऊस झाला होता ना, नको झाला तो. त्यामुळं सगळे बरेच रिक्षावाले आपले सेफ जागा जातो, नको पावसात नकोच म्हणते. चला पाहू आता इथून काही लागतं का नाही तर आपलं जाऊ. चला परत देऊच अपडेट, भाडं लागलं तर पाहू.
मित्रांनो, भोसरीतून काही भाडं लागलंच नाही. थोडा पाऊस यायला लागला, मग थोडंसं पुढे आलो, शिटं भरीत आळंदीला आलो. आळंदीतून पळी भाट्यावरती वडगावपर्यंत शिट आणली. आता चाललो आहे घराकडे. तर ओला उबेरवरती बिझनेस माझा 1330 रुपये झाला आज. 1330 नाही, 1430 रुपये झाला. आणि आता 800-150 रुपये झाले असतील. 1500पर्यंत अंदाज झालेलाच म्हणायचं. तर आता चाललोय घरी. आज इतकंच. भेटू परत उद्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत राम राम.